चिंचोरे सर इकडे आलेले आहेत. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि गाणारे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी चिंचोरे सरांचा सत्कार करावा. आपण चिंचोरे सरांच्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. चिंचोरे सरांची थोडक्यात ओळख करून देतो. चिंचोरे सर मागच्याच वर्षी मॉडर्न कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. त्याचप्रमाणे ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा कार्यरत होते. तुम्ही आता ज्या प्रोसेसमधनं चाललेला आहात सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ती तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि आजवर त्यांनी या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यान दिलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पालकांना मदत केलेली आहे हा फॉर्म भरण्यामागे आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. चिंचोरे सर लगेच सुरुवात करतील व्याख्यानाला. आजचं व्याख्यानाचं स्वरूप थोडंसं वेगळं असणार आहे. आपण पटापट जो काही फॉर्म आहे तो कसा भरावा याचं व्याख्यान ऐकून नंतर चिंचोरे सर मग तुमच्या शंकांना उत्तर देणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया कोणीही जागेवरनं उठू नये आणि पुढे येऊ नये. जिथे तुम्ही आहात आमचे व्हॉलंटियर्स तिकडे असतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना लिहून द्या. इथे आल्यावर आम्ही ते सगळे चिंचोरे सरांना देऊ आणि त्यातल्या जे चिंचोरे सरांना योग्य वाटेल त्या सगळ्या प्रश्नांची चिंचोरे सर उत्तरं देतील. तुम्हाला अधिक प्रश्नांची जर काही उत्तरं हवी असतील, तुम्हाला अजून प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर बाहेर आम्ही चिंचोरे सरांचं माहितीपत्रक ठेवलेलं आहे. ते या बाबतीत स्वतः काउन्सिलिंग करतात. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही जाताना त्यांचं ते पॅम्पलेट घेऊन द्या आणि त्यांना नंतर त्या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारा. धन्यवाद. तोच प्रश्न मी डोक्यात ठेवलेला आहे आणि तुमचं भाषण झाल्यानंतर मी तो विचारणार आहे. अशी मानसिकता काही अंशी काही ठिकाणी असू शकते. तुमची ती नाही असं मी 100% गृहीत धरतो. आणि यातल्या जसं निखिलने सांगितलं की यातल्या काही ठराविक ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. ते बोलण्यापूर्वी मला फक्त असं विचारायचं आहे आपल्याला की परवा ज्या सगळ्या श्रोत्यांनी इथे आले होते आणि त्यांनी ऐकलं, म्हणजे मी जे काही बोललो ते ऐकलं, असे किती जण आज परत आलेले आहेत? हात वर केला तर आम्ही बाहेर जायला सांगणार नाही त्यांना. जागा भरपूर आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडा माझा जो काही काय म्हणतात सांगण्याचा भाग जो होता तर तुम्ही थोडा बदलून आणि मग बोलणार होतो याच्यासाठी मी विचारलं. पण तुम्ही सगळे नवीन ओपनिंग बॅट्समन आहात सगळे आजचे. असंच धरायचं का? हो किंवा नाही? हा, आता जरा बरा आवाज आहे. तर मग आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. असं मग मी मध्ये मध्येच काही बोलणार होतो पण आता आपण थोडं मग अलीकडचं पण त्याच्यामध्ये घेऊया. आपल्याकडे हा जो प्रवेश अर्ज जो आहे आणि माहिती पुस्तिका जी आहे तर ती सगळ्यांकडे आहे असं मी गृहीत धरतो. आणली नसेल तरी सुद्धा हरकत नाही. पण ज्यांनी ती विकत घेतलेली नाही आतापर्यंत असं कोणी आहे हजर इथे? बहुतेक सगळ्यांनी ठरवलेलं असलं. यांनी काही विचारलं तरी हात वर नाही करायचं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ बहुतेक घेतलेली आहे सगळ्यांनी. तर तुम्ही घेतलेली आहे असं मी गृहीत धरतो. आणि साधारणतः 14 तारखेपासून हे प्रवेश अर्ज विक्रीला सुरुवात झालेली आहे आणि आता आज 18 तारीख आहे. म्हणजे जवळपास 4-5 दिवस ही माहिती पुस्तिका आपण सगळ्यांनी घेतल्यानंतर त्याचं थोडंफार का होईना वाचन केलेलं असेल असं मी धरतो. कारण यांच्यापैकी आपल्यापैकी कोणीच असं केलेलं नसेल 100% की ती घेतल्यानंतर सारसबागेच्या गणपतीला एकदा ठेवून येऊया किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात एकदा हळदी कुंकू वाहून येऊया वगैरे असं कोणी केले नसणार. ती तुमच्याचकडे असणार आहे आणि ती तुम्ही नक्की नुसती चाळली नसणार आहे तर ती बऱ्यापैकी त्याचं वाचनही केलेलं असेल असं मला खात्रीने वाटतं. कारण जे काही फ्रेश चेहरे आहेत त्याच्यावरनं असं वाटतंय की तुम्ही बऱ्यापैकी मला खूप प्रश्न विचारायच्या तयारीने पण कदाचित आलेला असेल अशी शक्यता त्याच्यामध्ये असू शकते. तर या फॉर्म मधला जो पहिलं जे पान आहे ते पहिलं पान जे आहे त्यातल्या पहिल्या पानावरच्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये नाव, पत्ता
फोन नंबर अशा गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या आपण भरणार आहात हे खात्रीने आम्ही गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामध्ये पत्त्याबद्दलच्या थोड्याशा गैरसमज असू शकतात. काही लोक विशेष करून जे बाहेरगावून आलेले असतात तर त्यांना एक प्रश्न असतो की बा आम्ही तर उस्मानाबादचे आहोत, मग उस्मानाबादचा पत्ता लिहायचा का मग दुसरा कुठला पत्ता लिहायचा. काही वेळा असं असू शकतं की त्यांचं कोणी इथे नातेवाईकही नसतं, तर मग त्यांनी काय करायचं. तर त्यांनी उस्मानाबादचा पत्ता लिहिला तरी सुद्धा चालू शकतं. ते का चालू शकतं याच्याबद्दल आपण ज्यावेळी रेसिडेन्शियल एरिया कोड जो आहे याचा विचार करू त्यावेळी ते मी तुम्हाला सांगेन. पण पत्ता हा कुठलाही लिहिला तरी चालतो. आम्ही कुठलाही पत्ता व्हेरिफिकेशनसाठी तुमचं रेशन कार्ड याच्याबरोबर जोडायला सांगत नाही, किंवा आमच्यापैकी समितीमधला कुठलाही सदस्य तुमचं टेलिफोनचं बिल दाखवा याच्यावर पत्ता लिहिलेला तो बरोबर आहे का असंही आम्ही कुठे व्हेरीफाय करत नाही फॉर्म ॲक्सेप्ट करत असताना किंवा अदरवाईज ऑल्सो. त्याच्यामध्ये एक खाली जर आपण पाहिलं तर दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर तुम्हाला द्यायला सांगितलेला आहे. तर तो तुमच्या फायद्यासाठी आहे. तुमचा मोबाईल नंबर घेऊन आम्हाला कुठलाही वाईट SMS तुम्हाला पाठवायचा नाही आहे. पाठवला तर आम्ही चांगलाच SMS पाठवू. पण हा फॉर्म भरत असताना ज्या काही न कळत चुका पालकांकडून किंवा त्या संबंधित जो कोण फॉर्म भरतो त्याच्याकडनं ज्या चुका होत असतात तर त्या तुमच्या फायद्यासाठी आणि त्याची सुधारणा करण्यासाठी हा मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर तुमचा घेतलेला असतो. अगदी चुकीचं उदाहरणच जर द्यायचं असेल, चुकीचं म्हणजे जी चूक करतो त्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर ते असं देता येईल की त्यातलं 9 नंबरचं जे कॉलम आहे त्या 9 नंबरच्या कॉलममध्ये प्रेफरन्स कोड नंबर्स जे आहेत तर ते प्रेफरन्स कोड नंबर्स आपल्याला भरायचे असतात. आता हे प्रेफरन्स कोड नंबर भरताना काही त्याच्यात काय म्हणतो आपण त्याला मिनिमम काही रूल्स जे आहेत तर ते ज्यावेळी मी 9 नंबरच्या कॉलम बद्दल बोलेन त्यावेळी मी सांगेन. पण हे प्रेफरन्स कोड नंबर भरताना चुकून असंही होऊ शकतं किंवा रादर आतापर्यंत दरवर्षी 2% तरी पालक अशी चूक करतात किंवा फॉर्म भरणारी व्यक्ती तरी चूक करते. तर ती चूक अशी असते की आपला जर मुलगा असेल समजा तर तो मुलगा असल्यानंतर असं अपेक्षित आहे की कुठल्याही शहरातलं किंवा पिंपरी चिंचवड भागातलं मुलींच्या कॉलेजचा कोड नंबर त्यांनी लिहिता कामा नये हे प्रेफरन्स कोड नंबर भरताना. पण मी मगाशी म्हटलं की दरवर्षी 2% पालकांचा अनुभव तरी आम्हाला असा येतो त्या स्क्रुटिनीमध्ये की ज्याच्यामध्ये नाव मुलाचं आहे, म्हणजे जो अप्लिकंट आहे तो मुलगा आहे, पण कुठेतरी त्यांनी 5व्या किंवा 6व्या नंबरला फॉर्म भरताना तो प्रेफरन्स कोड नंबर जो आहे तर तो त्यांनी फक्त मुलींचा असणारी शाळा किंवा मुलींचा असणारे ज्युनियर कॉलेज याचा कोड नंबर टाकलेला आहे. आता त्याचं सुदैव कदाचित असू शकेल, पण प्रवेश प्रक्रियेतलं ते दुर्दैव आहे की त्याला दुर्दैवाने त्याच्या मार्कांप्रमाणे तेच मुलींचं कॉलेज मिळालेलं असतं. महाराष्ट्र शासनाने अजून असा काही नियम केलेला नाहीये, दुर्दैवाने किंवा सुदैवाने, की मुलींच्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलाला का होईना प्रवेश द्यायला हरकत नाही असा नियम शासनाने अजून केलेला नाहीये. मग अशी जी चूक त्या फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींकडनं ज्यावेळी होते तर ती दुरुस्त करून घेण्यासाठी आम्ही त्या व्यक्तीला संपर्क साधतो आणि त्याच्याकडनं ती चूक दुरुस्त करून देतो. अशा छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या ज्या चुका असतात तर त्या फॉर्म भरत असताना होत असतात असा अनुभव आमचा अनेक वर्षांचा आहे. आणि त्या दुरुस्त होण्यासाठी त्याचा फायदा हा त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीला होण्यासाठी हा नंबर आम्ही घेतलेला आहे. त्याचं दुसरं कुठलंही वैयक्तिक किंवा सार्वजनिक कुठल्याही प्रकारचं कारण त्याच्यामध्ये नाही आहे. त्यानंतरचा जो कॉलम आहे तो 4 आणि 5 नंबरचा जो कॉलम आहे तर तो अत्यंत महत्वाचा आहे. 4 नंबरचा जो कॉलम आहे तेवढं मोठं करा जर मागे दिसेल ना लोकांना. चार नंबरचा जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जी सरकारी आरक्षण जी आहेत
तर ती सगळी सरकारी आरक्षणं जी आहेत तर त्यांचे नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आपण ज्या कॅटेगरीमध्ये किंवा ज्या संवर्गामध्ये असाल तर त्या संवर्गाचा जो कोड नंबर असेल तर तो त्या चौकोनामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी किंवा पालक या 9 नंबरचा जो कॉलम आहे म्हणजे ओपनचा कॉलम सोडून अलीकडचे जे 8 कॉलम्स आहेत तर त्या 8 कॉलमसाठी काही डॉक्युमेंट्स जोडणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता SC ST किंवा VJA NTB NTC NTD किंवा OBC अशा कॅटेगरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी या फॉर्मच्या बरोबर कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ते जोडणं अपेक्षित आहे. त्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट जर नसेल पण त्या विद्यार्थ्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्या जातीचा उल्लेख जर केलेला असेल आणि ती जात एका विशिष्ट हे दिलेले जे संवर्ग आहेत किंवा कॅटेगरी आहेत याच्यापैकी कुठली कॅटेगरीमध्ये ती मोडत असेल तर त्यांनी नुसतं लिव्हिंग सर्टिफिकेटची अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जरी या अर्जासोबत जोडली तरी सुद्धा चालू शकतं. कास्ट सर्टिफिकेटच आता या घडीला जोडायला पाहिजे असं नाही. पण ज्यावेळी प्रवेश आपण घेत असतो त्यावेळी मात्र ह्या कास्ट सर्टिफिकेटची गरज त्याच्यामध्ये निश्चितपणाने भासते. त्यामुळे ज्यांनी हे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर त्या पालकांनी मात्र कास्ट सर्टिफिकेटसाठी आता अर्ज वगैरे करायला सुरुवात करायला हरकत नाही आणि ते लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. त्याच्यानंतरचा पुढचा जो कॉलम आहे तर तो विशेष आरक्षणाचा आहे, स्पेशल रिझर्वेशनचा आहे. तर याच्यामध्ये स्पेशल रिझर्वेशन्समध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आजी सैनिक, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक असा एक कॉलम आहे. क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे असा एक कॉलम आहे आणि आणखीन पुढचे 2-3 कॉलम्स आहेत. तर या सबंध स्पेशल रिझर्वेशन असणाऱ्या या कॅटेगरीमध्ये जे कोण मोडत असतील किंवा येत असतील तर त्या पालकांनी त्यांच्या त्या कॉम्पिटंट अथॉरिटी जे आहेत तर त्यांचं पत्र या अर्जासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग आपण पाहूया यातल्या कॉम्पिटंट अथॉरिटी कुठल्या कुठल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी दिलेली आहे ती आजी सैनिक. तर आजी सैनिकांसाठी त्यांचा जो कमांडिंग ऑफिसर असेल, जे कुठलं त्यांचं सैन्य दल असेल त्याचा जो त्या युनिटचा प्रमुख जो असेल तर त्या युनिटच्या प्रमुखाचं पत्र की ज्या पत्रामध्ये असा उल्लेख असणं अपेक्षित आहे की सो अँड सो इज वर्किंग विथ सो अँड सो युनिट फ्रॉम द लास्ट सो अँड सो इयर्स, ते तिथे नोकरीत आहेत अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट किंवा पत्र त्या युनिटच्या प्रमुखाचं या अर्जासोबत जोडायला पाहिजे. जे माजी सैनिक आहेत तर त्या माजी सैनिकांच्या बद्दल जिल्हा सैनिक बोर्ड म्हणून अशी एक कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. त्याचं ऑफिस जे आहे तर ते कलेक्टर कचेरीमध्ये आहे. त्या कलेक्टर कचेरीमध्ये या माजी सैनिकांनी जाऊन योग्य ती जी काही पत्र जी आहेत त्यांच्या नोकरीच्या संदर्भातली ती दाखवल्यानंतर ते जिल्हा सैनिक बोर्ड त्यांना एक पत्र देतं. तर त्या जे पत्र ते देतात त्या पत्राची एक अटेस्टेड झेरॉक्स कॉपी या अर्जासोबत जोडायला पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आता त्यांची मुलं तर 11वी मध्ये येणं अशक्य आहे आपण जर नीट स्टॅटिस्टिकली विचार केला तर सरकारने एक चांगलं धोरण यांच्यासाठी ठेवलेलं आहे. त्यांचा गौरव व्हावा, सन्मान राहावा याच्यासाठी त्यांचे जे नातवंड आहेत, नात किंवा नातू, त्यांच्यापैकी जो कोणी असेल आणि त्यांचे आजोबा जर स्वातंत्र्य सैनिक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही विशेष आरक्षणाची सवलत त्याच्यामध्ये आहे. तर त्यांनी सुद्धा या कलेक्टर कचेरीमध्ये जाऊन, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथे यांच्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे, तो गृह विभाग म्हणून समजला जातो. तर त्या गृह विभागामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तशा प्रकारचं स्वातंत्र्य सैनिक त्यांचे आजी आजोबा असल्याचं पत्र जर त्या अर्जासोबत जोडलं तर त्या विद्यार्थ्याला या विशेष आरक्षणाचा फायदा मिळू शकतो. याच्या पुढचा जो कॉलम आहे तो म्हणजे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे किंवा चांगली कामगिरी केलेली आहे तर त्याला निकष कुठले आहेत की जो विद्यार्थी 8वी 9वी किंवा 10वी या वर्गामध्ये असताना त्यांनी जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर जर
त्या सोलो इव्हेंट्स जर असतील तर त्या सोलो इव्हेंटमध्ये त्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा असा क्रमांक त्यांनी मिळवलेला असेल, किंवा सांघिक खेळामध्ये म्हणजे फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, अशा खेळामध्ये जर त्यांनी विनर्सअप आणि रनर्सअप या टीममध्ये त्याचा सहभाग असेल तर अशा क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष आरक्षण आहे. आता याच्यामध्ये शंका असतात पालकांच्या खूप, की माझा मुलगा 10वीत असताना त्याला काही खेळता आलं नाही. खेळता आलं नाही म्हणण्यापेक्षा आपणच खेळू देत नाही, कारण 10वीत एकदा गेला की आपण त्याच्यावर काय काय लादत असतो आणि काय काय त्याच्याकडनं अपेक्षा करतो ते आपण सगळे त्या फेजमधनं गेलेला आहात. आणि तो कुठे बिचारा खेळायला गेला की त्याला किती टक्के टोणपे इतरांचे खावे लागतात, ऐकावं लागतं, त्या मुलांना पण माहिती आहे. त्यामुळे शासनाने तिथेही उदारमतवादी असं धोरण आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो 10वीत जरी समजा या मगाशी मी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेले नसेल खेळामध्ये, तर तो 8वीत किंवा 9वीत असताना जरी हे प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं असेल तर ते सुद्धा या विशेष आरक्षणासाठी लागू आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एका कॉम्पिटंट अथॉरिटीचं पत्र घेणं आवश्यक आहे. ती कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी, म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर. यांचं ऑफिस जे आहे ते सेंट्रल बिल्डिंगमध्ये आहे. सेंट्रल बिल्डिंगमध्ये गेला तर तुम्हाला कोणीही तिथे सांगेल की DSOचं ऑफिस कुठे आहे. तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी असं पूर्ण जर विचारलं तर कदाचित ते म्हणतील माहीत नाही. पण तुम्ही जर म्हणाला DSOचं ऑफिस कुठे, अरे हे काही इथेच आहे. म्हणजे अशा पण आपल्याकडे थोडंसं चमत्कारिक अशा शब्दांच्या गमती जमती असतात. तर ते त्यांचं पत्र तुम्ही जर घेतलं, म्हणजे जाताना ही सगळी सर्टिफिकेट्स जी आहेत तर ही सगळी सर्टिफिकेट्स घेऊन जायची. तुमची जी काही 8वी, 9वी, 10वीतली जी काही खेळातली सर्टिफिकेट्स जी आहेत तर ही सगळी घेऊन जायची. आणि ती सर्टिफिकेट्स घेऊन गेल्यानंतर ते तुम्हाला त्यांच्या त्या प्रोफॉर्मामध्ये एक पत्र आपल्याला देतात. ते पत्र म्हणजे त्याची अटेस्टेड झेरॉक्स कॉपी या अर्जाच्या सोबत जोडायला पाहिजे. पुढचं जे आहे ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले अशा विद्यार्थ्यांसाठी. मग याच्यामध्ये गायन, वादन, नृत्य, नंतर नाट्य, बालनाट्य, वक्तृत्व, या ज्या सगळ्या कला क्षेत्रातले जेवढ्या या सगळ्या गोष्टी आहेत, या कला क्षेत्रातल्या गोष्टींमध्ये त्यांनी जर काही विशेष कामगिरी केलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या विशेष आरक्षणाचा फायदा त्याला मिळू शकतो. फक्त याच्यात थोडीशी अडचण एवढीच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्याला ते प्रमाणपत्र जर घ्यायचं असेल तर ते पुणे शहरामध्ये मिळत नाही. त्याच्यासाठी 200 किलोमीटर प्रवास करून मुंबईपर्यंत जावं लागतं. आणि मुंबईमध्ये याचं ऑफिस जे आहे तर हे जुनं मंत्रालय जे आहे तर तिथे त्याचं ऑफिस आहे. तुम्ही जर फॉर्म नीट वाचला तर त्या फॉर्ममध्ये सुद्धा त्या ऑफिसचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे त्या ऑफिसशी संपर्क साधून, आणि तिथे लोक चांगले आहेत काम करणारे, त्यांनी चांगली मदत करतात. पुण्यातल्या लोकांना घाबरतात कदाचित माहीत नाही, पण पुण्यातल्या लोकांना गेल्यावर पटकन मदत करतात ते. त्यामुळे ही सगळी पत्र घेऊन त्यांना ही दाखवायची आणि ते पण त्यांच्या प्रोफॉर्मामध्ये आपल्याला हे विशेष आरक्षणाबद्दलचं पत्र देतात आणि ते पत्र या अर्जासोबत जोडायला पाहिजे. याच्यामध्ये थोडासा अपवाद जो केलेला आहे तर तो गांधर्व महाविद्यालयातल्या ज्या परीक्षा ज्या आहेत तर त्या परीक्षा जर उत्तीर्ण झालेला असेल एखादा विद्यार्थी तर त्याला मात्र मुंबईला 200 किलोमीटर जायची गरज नाही. ते जे सर्टिफिकेट आहे तर त्या सर्टिफिकेटच्याच अटेस्टेड कॉपीज या अर्जासोबत त्यांनी जोडल्यात तर ते ग्राह्य धरलं जातं. हे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राबद्दल आपण बोललो. त्याच्या पुढची जी कॅटेगरी आहे तर ती म्हणजे अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्याला 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर अशा विद्यार्थ्याच्या पालकांनी जिल्हा चिकित्सक, शल्य चिकित्सक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिव्हिल सर्जन आपण असं म्हणतो, तर त्या सिव्हिल सर्जनचं पत्र हे 40% डिसॅबिलिटी असल्याचं पत्र या अर्जासोबत जोडायचं आहे, म्हणजे त्याला तो फायदा मिळू शकतो. त्याचा पुढचा जो आहे तर तो बदलीच्या संदर्भातला आहे. बऱ्याच लोकांचा समज आतापर्यंत किंवा दरवर्षीच असा असतो की हे बदलीचं आरक्षण जे आहे तर हे फक्त सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे
तर असं नाही आहे. तर याच्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये जे काम करतात आणि त्यांची बदली ऑक्टोबर महिन्यापासून तर जूनपर्यंत 2011 ते 12 या दरम्यान जर समजा ती झालेली असेल, म्हणजे ऑक्टोबर 2011 ते जून 2012, बरोबर आहे, जानेवारी 12, तर या कालावधीमध्ये त्यांची बदली जर झालेली असेल तर त्यांना या विशेष आरक्षणाचा फायदा मिळू शकतो. कोणीतरी एक सकाळी माझ्याकडे काउन्सिलिंगला ज्यावेळी आले होते तर ते म्हणाले की त्यांच्या मिस्टरांची बदली कानपूरहून अवंतीपूर म्हणून श्रीनगरला कुठेतरी आहे, तर तिथे बदली झाली आहे तर ते चालेल का? तर असं नाही चालणार. दुसऱ्या कुठल्याही भारतातल्या शहरांमधनं, भारतातल्या, परदेशातल्या नाही, भारतातल्या शहरांमधून पुणे शहरात ज्यांची बदली झालेली आहे अशांसाठी ते विशेष आरक्षण लागू आहे. तर याच्यासाठी तुमचं बदलीचं जे पत्र आहे तर ते बदलीचं पत्र याच्यासोबत जर जोडलं तर त्या स्पेशल रिझर्वेशनचा फायदा त्या पाल्यांना त्याचा मिळू शकतो. याच्या पुढचे जे कॉलम्स आहेत तर ते मार्क्स किती मिळालेले आहेत, नंतर कुठलं बोर्ड आहे, मग ते स्टेट बोर्ड आहे का, CBSE आहे का, ICSE आहे का, IB आहे का, किंवा IGCSE आहे का, असं त्याच्यामध्ये कॉलम्स आहेत. त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवा, इथे ICSE किंवा CBSE मधले पालक कोणी आलेले आहेत? हात वर करा. ओके, 3-4 जण आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, इफ युअर वॉर्ड हॅज पास्ड फ्रॉम ICSE बोर्ड, then in that case you need to purchase the form from Apte High School and you are supposed to submit the field application form in Apte High School only. This is applicable only for ICSE students. CBSE मधले जे असतील तर त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये तो फॉर्म विकत घेऊ शकतात आणि कुठेही सबमिट करू शकतात. फक्त ओनली द काय म्हणतो आपण त्याला documentation required for CBSE children is that in their mark list the grades are mentioned in the mark list. So what they are supposed to do, they have to go approach their respective schools and get the grades converted into marks, and if that conversion is given on the letterhead of the respective school and if it is duly signed and stamped by the respective principal, then only it is accepted. लक्षात घ्या, CBSEच्या पालकांसाठी परत सांगतो, त्यांच्या मार्क लिस्ट वर मार्क्स दिलेले नाहीयेत, ग्रेड्स दिलेले आहेत. अशा पालकांनी आपापल्या शाळांमधनं जर एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरची जर असेल CBSE मधनं आलेली, तर त्यांनी डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ग्रेड्सचं कन्व्हर्जन मार्कांमध्ये त्यांच्या सही शिक्क्याने करून घ्यायचंय. पण ज्या शाळांमधनं त्या करू शकतात त्या शाळांचं प्रिन्सिपलचं पत्र हे मार्कांचं जे आहे तर ते सर्टिफाय केलेलं पत्र या प्रवेश अर्जासोबत जोडायला पाहिजे. ते याच्यामध्ये जे बोर्ड जे आहे तुमचे जे काही असेल, समजा एखादा विद्यार्थी कर्नाटका बोर्डाचा असेल तर त्यांनी आदर म्हणून जो कॉलम आहे तर त्या आदर कॉलम मध्ये त्यांनी लिहायला पाहिजे. जर तो IB बोर्डाचा असेल, CBSE बोर्डाचा असेल तर तो नंबर त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन करायला पाहिजे. त्याच्यानंतर खाली जे दिलेलं आहे म्हणजे 8वा जो कॉलम आहे तर तो 8वा आणखी 9वा कॉलम जो आहे तर तो या प्रवेश प्रक्रियेमधल्या सगळ्यात महत्वाचे ते कॉलम्स आहेत. याचा अर्थ आधीचे महत्वाचे नव्हते असं नाही, पण सगळ्यात जास्त महत्वाचा हा 9 नंबरचा कॉलम आहे आणि त्याच्यापूर्वीचा 8 नंबरचा जो कॉलम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 9 रेसिडेन्शियल एरिया कोड्स त्याच्यामध्ये दिसतील. आपण जर माहिती पुस्तिका जर नीट पाहिली असेल तर आपल्याला त्या माहिती पुस्तिकेमध्ये सगळ्या प्रकारची माहिती त्या वेगवेगळ्या पानांवर दिलेली आहे. पहिल्या काही पानांवर फक्त मुलींसाठी असणारे कॉलेजेस जे आहेत त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढच्या पानांवर फक्त मुलांसाठी असणारी माहिती जी आहे ती त्याचे कोड नंबर त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याची पुढची पानं जर पाहिली तर त्या संबंध अनेक पानांवर पुढच्या रिस्पेक्टिव्ह झोन्स जे आहेत, म्हणजे अगदी पहिला जो आहे तर पुणे सिटी उदाहरणार्थ. आता पुणे शहरामध्ये येणारी जेवढी काही ज्युनियर कॉलेजेस आहेत
त्या सगळ्या ज्युनियर कॉलेजेसची यादी त्या झोनच्या अंडर ही छापलेली आहे आणि त्या यादीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे, त्या यादीमध्ये त्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे, ते ज्युनियर कॉलेज अनुदानित आहे का विना अनुदानित आहे ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जर अशी शक्यता असू शकते किंबहुना आहे की एखादं कॉलेज, समजा फर्ग्युसन कॉलेज आहे उदाहरणार्थ शिवाजीनगर रेसिडेन्शियल एरिया कोड मधलं, तर त्या फर्ग्युसन कॉलेजला 2 वेगवेगळे कोड नंबर्स दिलेले आहेत. तर ते 2 वेगळे कोड नंबर द्यायचं कारण असं आहे की त्यातलं एक फर्ग्युसन कॉलेज हे अनुदानित आहे आणि तेच फर्ग्युसन कॉलेज त्यांच्या काही तुकड्या ह्या विना अनुदानित आहेत. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेज एकच आहे, पण तुम्हाला विना अनुदानित तुकडीतनं प्रवेश घ्यायचा असेल तर मग तो कोड नंबर त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे आणि त्याचा कट ऑफ जो आहे तर तो सुद्धा या अनुदानित विना अनुदानित त्याच कॉलेजचा असा वेगवेगळा शेवटच्या काही पानांवर दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे तर ती विषयांच्या बद्दलची माहिती आहे. त्या माहितीमध्ये असं दिलेलं आहे की सेकंड लँग्वेज जी आहे, विशेष करून जर्मन फ्रेंच या भाषांबद्दल दर खेपेला प्रॉब्लेम येतो. ही काळजी का घ्यायची हे मी का सांगतोय की त्याच्या पुढचा जो कॉलम आहे 9 नंबरचा, तर हे प्रेफरन्स कोड नंबर्स कसे भरायचे त्याच्यासाठी पूर्व प्राथमिक माहिती जी आहे तर ही त्याची तयारी व्हावी याच्यासाठी मी ही मुद्दामून माहिती सांगतोय. तुम्ही कॉलेज सिलेक्ट करताना तुमच्या पाल्याला जर समजा जर्मन विषय घ्यायचा आहे आणि तुम्ही अशी कॉलेजेस सिलेक्ट केलेली आहेत की ज्याच्यामध्ये जर्मन विषय शिकवायची सोय नाहीये आणि अशा नॅचरली अशाच कॉलेजमध्ये तुमच्या पाल्याला प्रवेश मिळेल आणि तो प्रवेश मिळाल्यानंतर जर तुम्ही तक्रार घेऊन आलात की माझ्या मुलाला जर्मन भाषा शिकायची आहे, त्यांनी मॅक्स मुलरचे असे कोर्सेस केलेले आहेत आणि तुम्ही मात्र त्याला असं कॉलेज दिले की जिथे जर्मन विषय शिकवायची सोयच नाही, तर अशा प्रकारची तक्रार जर तुम्ही केली तर ती ग्राह्य धरली जात नाही. कारण तुम्ही लेखी स्वरूपामध्ये प्रेफरन्स कोड नंबर जे आहेत तर ते त्या त्या कॉलेजचे टाकलेले आहेत आणि ते टाकताना जर तुम्ही ही काळजी घेतली नाही, जर्मन विषय शिकवला जातो किंवा नाही, तर ही चूक सर्वस्वी पालकांची असणार आहे किंवा ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्याची असेल. त्याच्यासाठी या सेकंड लँग्वेज जी आहे किंवा फॉरेन लँग्वेजेस जे आहेत तर ही शिकवायची सोय त्या कॉलेजच्या नावापुढे आम्ही दिलेली आहे. काही ठिकाणी काही विषयांना लिमिटेड सीट्स असतात, ते पण लक्षात घ्या. उदाहरणार्थ जर्मन लँग्वेज आहे तर काही कॉलेजेसमध्ये त्याच्या अत्यंत लिमिटेड सीट्स असतात, त्या भरल्यात की आता ही लिमिटेड सीट्सची प्रक्रिया जी असते तर ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर होते, प्रवेश प्रक्रियेतनं होत नाही, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतनं होत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचा जो कॉलम आहे तर तो ऑप्शनल सब्जेक्ट्स आहे. विशेष करून सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीमध्ये ज्यांनी अर्ज केले असतील त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये मुलं अत्यंत फोकस्ड असतात, ठरलेलं असतं त्यांचं की मला अमुक विषय घेऊन अमुक अमुक व्हायचं आहे, असं किमान पक्षी जवळपास 70-80% विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं. ते बरोबर का चुकीचा हा नंतरचा भाग आहे, पण त्यांनी ठरवलेलं असतं. मग हे जे ठरवलेलं आहे आणि त्याला जर तुम्ही संमती दिलेली आहे तर मग अशी संमती दिल्यानंतर मग आपली जबाबदारी अशी वाढते की जे विषय घेऊन त्याला पुढे जायचे तर ते विषय शिकवायची सोय तिथे आहे का. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थी आहे तर त्याचं म्हणणं आहे की मला बायोलॉजीमध्येच करिअर करायचंय, मला एक तर फार्मसीला जायचंय, बायोटेकमध्ये करायचंय किंवा आता आयसरचं जे BS-MS झालेलं आहे तिथे मला प्रवेश घ्यायचा आहे, ऑल इंडिया लेवलचा तो कोर्स आहे. किंवा काही म्हणतात मला अप्लाइड सायन्स कुठल्या तरी याच्यामध्ये रिसर्च करायचं आहे, काही म्हणतात मला डॉक्टर व्हायचंय, काही म्हणतात मला डेंटलला जायचंय. असं जर त्याचं जर ठरलेलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला आपण जर असं महाविद्यालय निवडलं की जिथे मॅथमॅटिक्स आणि जॉग्राफी कंपल्सरी आणि बायोलॉजी विषय शिकवायची सोय नाही, तर ती तक्रार ऍक्सेप्ट केली जात नाही. त्यामुळे प्रेफरन्स कोड नंबर भरताना आपल्याला जर त्या बायोलॉजी ग्रुपमध्ये जर काही आपल्या पाल्याचं करिअर त्याला करायचं असेल तर तिथे बायोलॉजी विषय शिकवला जातो की नाही हे बघणं अत्यावश्यक आहे. हीच गोष्ट मॅथमॅटिक्स या विषयासाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, जे मी बायोलॉजीचं सांगितलं ते. त्यामुळे हे निवडताना, प्रेफरन्स कोड नंबर निवडताना किंवा कॉलेजेस निवडताना या किमान गोष्टी ज्या आहेत, मग मी घरापासूनचं अंतर याच्याबद्दल बोलत नाही, कारण त्याच्यावर असं काही बोललं की लोक थोडं वेगळं बोलतात. तर उदाहरणच सांगायचं झालं तर एकदा मी हडपसरला गेलो होतो 4 दिवसापूर्वी
आणि मी हे असं सांगितलं की घराच्या जवळचं कॉलेज शक्यतो निवडावं. तर जाहीरपणे ते पालक मला म्हणाले नाही, त्यांचं म्हणणंही तसं रास्त आहे, पण मी ते खोडून काढलं हे तितकंच खरं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही असं का म्हणतात पुण्यातले लोक, आता हडपसर सुद्धा पुण्यातलंच आहे, पण ते असं म्हणाले तुम्ही पुण्यातले लोक असं का म्हणतात की हडपसरच्या मुलांनी फर्ग्युसन कॉलेजला किंवा SP कॉलेजला शिकायला यायचं नाही का. आता याच्यावर काय म्हणजे मी म्हटलं तुम्ही बरं झालं खाजगीत प्रश्न विचारला, तुम्ही जाहीर विचारला असतं तर मग मी फार वाईट उत्तर दिलं असतं, पण खाजगीत विचारलं त्यामुळे मी तुम्हाला समजावून सांगतो. मी त्यांना समजावून सांगितलं, त्यांना ते पटलं, पण ते साधारणतः 60-70% पटलं, तरी 30% त्यांच्या आठ्या थोड्या बऱ्यापैकी वर गेलेल्या होत्या आणि डोळेही थोडेसे लाल झालेले होते, म्हणजे माझ्याकडे बहुतेक रागाने पाहत असावे ते. पण मला शक्यतो घराजवळचं जे चांगलं ज्युनियर कॉलेज तुम्हाला वाटत असेल त्या ज्युनियर कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घ्या. खूप गोष्टी आपण याच्यामधनं वाचवू शकतो, किंबहुना वाचवतो, असा हजारोने लाखो पालकांचा अनुभव माझ्या पदरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लांब असलं तर त्याचं पेट्रोल वाचवू शकता, म्हणजे इट इज अ नॅशनल सेव्हिंग एका अर्थाने. पोल्युशन पासून त्याला लांब ठेवू शकता, म्हणजे त्याचे हेल्थची तुम्ही काळजी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लांबचं अंतर जे आहे तर ते कमी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याची एनर्जी आपण वाचवतो, आणि ती वाचलेली एनर्जी ती आहे तर ती त्याला घरातल्या इतर गोष्टींसाठी, मग तो कदाचित अभ्यास असेल, थोडंफार TV पाहणं असेल, किंवा एखादा खेळ असेल, किंवा एखादा छंद असेल, तर त्याच्यासाठी ती एनर्जी वापरता येऊ शकते, असा माझा स्वतःचा याच्यातला अत्यंत अधिकाराने सांगणारा हा अनुभव आहे. आणि तो मी कोणी माझ्याशी वाद घातला खाजगीमध्ये मी त्याला पटवून देऊ शकेन. तर हा अंतराचाही विचार त्याच्यामध्ये आपण करावा. आणि हे सगळं ज्यावेळी आपण पाहतो तर त्यावेळी आता रेसिडेन्शियल एरिया कोड जो आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठल्या ज्युनियर कॉलेजमध्ये मिळणार आहेत, आणि आपण कुठला रेसिडेन्शियल एरिया कोड निवडलेला आहे, आणि त्या रेसिडेन्शियल एरिया कोड जो निवडलेला आहे त्या कॉलेजेसमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का. याच्यामध्ये असं जरी असलं की आता उदाहरणार्थ सायन्सच्या बाबतीत विचार केला तर या सायन्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला 30 प्रेफरन्स कोड नंबर भरणं गरजेचं आहे, किंबहुना मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. कॉमर्सला इंग्लिश मिडियमला 21 आहेत, आर्ट्स इंग्लिश मिडियमला सुद्धा 21 आहेत. कॉमर्स आणि आर्ट्स मराठी या दोन्ही मराठी माध्यमाच्या 2 शाखांसाठी साधारणतः 28 आणि 29 प्रेफरन्स कोड नंबर आपल्याला भरायला पाहिजेत. याच्यामध्ये असा एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो, किंबहुना जाहीरपणे पण विचारतात की हे सगळे 28 किंवा 21 किंवा 30 जे आहेत प्रेफरन्स कोड नंबर्स, तर हे भरायलाच पाहिजेत का. आता मी सांगतो की बा भरायलाच पाहिजे, चिंचोरे मधला भरायलाच पाहिजे असं मी सांगतो. याचं कारण असं आहे की कॉम्प्युटर जो आहे तर तुमचे प्रेफरन्स कोड नंबर जे आहेत त्याचे प्रेफरन्स कोड नंबर सर्च करत करत तुम्ही जे काही कॉलेज दिलेलं असतं तर तिथल्या असलेल्या इनटेक आणि ज्या लोकांनी तो प्रेफरन्स कोड नंबर दिलेला आहे तेवढे प्रेफरन्स कोड नंबर आणि एकूण पर्सेंटेज असं तो सर्च करतो, आणि तिथल्या जागा ज्या आहेत तर त्या तेवढ्या जागा, म्हणजे अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर एक समजा SP कॉलेज आहे या भागातलं, SP कॉलेजमध्ये सायन्सला 400 जागा आहेत असं जरा गृहीत, आणि त्याच्यामध्ये जवळपास 1000 लोकांनी आपलं SP कॉलेजचा कोड नंबर हा याच्यामध्ये जो सिरियल नंबर 1 आहे तिथे लिहिलेला आहे. SP कॉलेजचा प्रेफरन्स कोड नंबर 013 आहे. आता ह्या 1 नंबरच्या तिथे कॉलम मध्ये या चौकोनामध्ये 013 हा 1000 लोकांनी जर लिहिलेला असेल, आणि SP कॉलेजमध्ये जागा किती सांगितले सायन्सचे मी 400 सांगितले, तर 1000 लोकांना तर नाही सामावून घेऊ शकणार ना SP कॉलेज, म्हणजे फक्त 400च लोकांना SP कॉलेज घेऊ शकतं. त्यामुळे या 1000 लोकांनी जो प्रेफरन्स नंबर 1 दिलेला आहे तर त्यांचं मेरिट तिथे तयार होतं, लक्षात घ्या. म्हणजे पहिले 400 जे आहेत टॉप याच्यामधले मार्क्स मधले, त्या पहिल्या 400नाच त्या प्रेफरन्स कोड नंबर 1 मध्ये म्हणजे 013 मध्ये प्रवेश मिळू शकतो. मग तुम्ही साधा प्रश्न तुमच्या मनात येईल की मग उरलेल्या 600चं काय. तर उरलेले 600 जे आहेत तर कॉम्प्युटर त्याचा पुढचा प्रेफरन्स कोड नंबर जो आहे
नंबर 2 सिरियल नंबर 2 ला जो दिलेला आहे तो समजा 111 फर्ग्युसन कॉलेजचा दिलेला आहे. मग तो फर्ग्युसन कॉलेजला तिथला इनटेक, तिथले ऍप्लिकंट्स म्हणजे किती लोकांनी तो दिलेला आहे तर ते त्याच्यामध्ये चेक करतो आणि तिथे समजा 600 जागा असतील तर त्या 600 जागांच्यासाठी आणि आता फर्ग्युसन कॉलेजमध्ये अजून इतर लोकांनी जो प्रेफरन्स कोड नंबर 2 सिरियसला नंबर 2 ला भरलेला आहे तर ते कदाचित 1000 असतील असे ते आणि हे असे जर समजा 1400-1500 जर झालेत आणि तिथे 600चाच इनटेक असेल तर थोडक्यात सांगायचं काय की तो इनटेक जो असेल तर त्याप्रमाणे तो कॉम्प्युटर सर्च करत पुढे तसा जातो. जेवढ्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या प्रेफरन्स कोडचं मेरिट लावलं जातं असं मला थोडक्यात सांगायचं. त्यामुळे तो रेसिडेन्शियल एरिया कोड जो आहे तर तो रेसिडेन्शियल एरिया कोड हा याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण जो तुम्ही कुठला निवडाल समजा 7 नंबरचा रेसिडेन्शियल एरिया कोड तुम्ही निवडला तर जो शिवाजीनगर औंध पाषाण असा आहे. आता या शिवाजीनगर औंध पाषाण या एरियामध्ये असणारी ज्युनियर कॉलेजेस जी आहेत तर ही सर्वसाधारणपणे 22 ते 24 ज्युनियर कॉलेजेस आहेत मुला मुलींसाठी. आपल्याला प्रेफरन्स कोड नंबर द्यायचे 30. मग प्रश्न येतो मग 6 कुठले टाकायचे तर 6 जी उरलेली कॉलेजेस आहेत म्हणजे दुसरा पहिला अर्थ असा की त्या रेसिडेन्शियल एरिया कोड मध्ये असणारी ज्युनियर कॉलेजेस समजा 24 असतील तर ती 24/24 या 30 मध्ये 29 मध्ये तुमच्या पसंती क्रमानुसार कुठेतरी आली पाहिजे. मग कदाचित आता शिवाजीनगरमध्ये असणारं मॉडर्न कॉलेज आहे ते कदाचित पहिल्या प्रेफरन्सला येईल. फर्ग्युसन कॉलेज 4 नंबरला जाईल. फर्ग्युसन अनएडेड कदाचित 6 नंबरला जाईल. इकडे आपलं काय म्हणतात भारत हायस्कूल जे आहे ते कदाचित 3 नंबरला येईल. लॉयला असेल तर ते 2 नंबरला येईल. तुमच्या पसंती क्रमानुसार तुम्हाला त्या कॉलेजचा कोड नंबर इथे कुठे लिहायचा आहे हा संपूर्ण चॉईस हा जो अर्जदार असतो किंवा त्याचे पालक असतात त्यांना असतो. तुम्हाला आम्ही जो प्रवेश देतो तर तो तुम्ही जे प्रेफरन्स कोड नंबर दिलेले असतात त्याप्रमाणे तुमच्या पाल्याचे मार्क्स आणि तिथे असलेल्या जागा या त्रैराशिक जे आहे तर त्याच्याप्रमाणे तो दिला जातो. त्यामुळे रेसिडेन्शियल एरिया कोड मध्ये असणारी सगळी ज्युनियर कॉलेजेस तिथे लिहिणं अपेक्षित आहे किंबहुना ते मॅन्डेटरी आहे. मग 24 ही झाली आणि मग राहिली 6. तर ही 6 जी आहे तर ती तुम्ही कुठलीही 6 निवडू शकता. ती अमुक एका एरिया मधलीच पाहिजेत किंवा अमुक एका झोन मधलीच पाहिजे असं नाही. कदाचित त्या 6 मधली आपण जर शिवाजीनगर धरला पहिला उदाहरण म्हणून तर उरलेली 6 जी आहेत ती कदाचित 2 सिटी कॉलेज म्हणजे पुणे सिटी मधली असतील. कदाचित 4 त्यातली कोथरूड कर्वे रोड एरिया मधली असू शकतात. हा चॉईस जो आहे तर हा आपला संपूर्ण आहे उरलेली कुठली निवडायची ती आणि त्याप्रमाणे हे 30च्या 30 प्रेफरन्सेस या सगळ्या चौकोनांमध्ये लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पाल्याला 98% मार्क्स आहेत आणि गेल्या वर्षी 98ला कुठलंच कॉलेज क्लोज झालं नव्हतं. त्याच्या आधीच्याच पर्सेंटला सगळी कॉलेजेस क्लोज झाली होती. त्यामुळे मी फक्त एकच प्रेफरन्स कोड नंबर भरणार, बाकी 29 तुम्ही ठरवा काय भरायचे. असं जर तुम्ही आम्हाला सांगितलं आणि म्हणालात तर आम्ही म्हणणार की हा फॉर्म तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, आम्ही घेणार नाही. सोपा अर्थ असा 30च्या 30 भरलेल्या जर असले तरच हा फॉर्म स्वीकारला जातो सायन्सच्या बाबतीत. तसंच इतर फॅकल्टीजला सुद्धा तेच ऍप्लिकेबल आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे रेसिडेन्शियल एरिया कोडमध्ये येणारी ज्युनियर कॉलेजेस सगळी लिहा. त्याच्यामध्ये खूप लोकांना ही शंका असते आणि म्हणून मी एकदा नाही दोनदा ते परत सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 3 चौकोन आहेत. तर असा एक संभ्रम सुद्धा मनात असतो आणि तो स्वाभाविक आहे की मला समजा 22 नंबर लिहायचा आहे कुठल्या तरी या 3 चौकोनांपैकी कुठल्या तरी एका नंबरला. तर मग मी ते पहिल्या 2 चौकोनामध्ये 22 लिहायचं आणि तिसऱ्या चौकोनाचं काय करायचं तर त्याला सोपं उत्तर आहे. तर 0 पासून सुरुवात करायची जर 2 आकडे नंबर असेल तर आणि उरलेले 2 आकडे उरलेल्या 2 चौकोनांमध्ये भरायचे. 3 आकडे जर असतील तर कृपया 0 लिहू नका आधी, तर ते 3च आकडे लिहा त्याच्यामध्ये. अशा सोप्या आहेत. किंवा आधी सुद्धा सीट नंबर जे आहेत तर ते काहीतरी 6-7 चौकोन त्याच्यामध्ये आहे. आपला कदाचित 5 किंवा 6 आकड्यांचा सीट नंबर असतो. त्यामुळे तुम्ही
पहिल्यांदा ते पाहिजे तर कॉलम सोडून द्या, शेवटचे कॉलम भरा, किंवा पहिले कॉलम भरा, शेवटच्या कॉलमला डॅश मारा. असं सोपं त्याच्यामध्ये आहे, कारण अशा शंका पालकांच्या आहेत, याच्यासाठी मुद्दामून मी आपल्याला सांगितलं. आता हा शेवटचा जो 9 नंबरचा जो कॉलम आहे, तर हे प्रेफरन्स कोड नंबर कसे भरायचे याच्यासाठी आता आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. आतापर्यंत कोणी भरलेला आहे का फॉर्म, आणि भरला असेल तर कसा भरलाय? जरा मी जरा थोडंसं 1-2 त्याच्यामध्ये एडेड अनएडेड हा एक कॉलम होता. लास्ट कॉलम होता माझा त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये शिकवले जाणारे सब्जेक्ट्स, आणि जे नॉर्मल प्रोसिजर होती ती 3 कॉलमची होती. असे मी 5 कॉलेजेस 5 कॉलम तयार केले आणि ते फिल्टर केले माझ्या एरियाप्रमाणे. 5 कॉलम्स कुठले कुठले केले? सिरियल नंबर, कोड नंबर, कॉलेज नेम, एडेड अनएडेड, सायन्स बायफोकल, आणि त्या ठिकाणी माझ्या पाल्याला जो विषय शिकायचा होता तो त्या कॉलेजमध्ये आहे का नाही मॅन्युअली केलं. अजून इकडे कुठे हातवर केला? पण त्याच पद्धतीने केलंय, मॅन्युअलीच केलंय त्याच पद्धतीने. आणखी कोणी काही वेगळ्या पद्धतीने केलंय? शेवटी हातवर केला, मला वाटलं हातवर. हा, तुम्हीच अर्धच ऐकायला आलं. बदलली आहे, बनवलेली आहे, पण कशी बनवली तेच विचार. एक्सेल शीट मध्ये सगळे कोड घेतले आणि कॉलेजेस घेतले, आणि आपल्या ज्या कोड मध्ये राहतो त्याला कलर कोडिफिकेशन इन्शुअर केले की त्या मध्ये येतात की नाही, आणि नंतर मग आपल्याला जी प्रायोरिटी पाहिजे ती त्याच्यात मांडली आहे, आणि नंतर एसेंडिंग ऑर्डर सॉर्ट केली. त्याच्यापेक्षा वेगळं पुढे काही केलेला आहे प्रयोग? एक मॅन्युअली केलेला एक प्रयोग, आणि दुसरा यंत्राच्या साह्याने त्यांनी मदत घेतलेली आहे. आता याच्यापेक्षा तिसरं काही असू शकत नाही खरं तर. ती त्यांनी जी पद्धत सांगितली त्याच्यामध्ये कॉम्प्युटरची मदत बऱ्यापैकी होते. त्याच्यामध्ये मॅन्युअली करण्यामध्ये थोडासा वेळ जातो असं मी पाहिलेलं आहे. पण आपण असं गृहीत धरूया की हे आपण मॅन्युअली करणार आहोत. तर या दोघांनी जे सांगितलं ते थोडंसं सुधारणा करून मी सांगतो त्याच्यामध्ये, की आपण काय करावं असं मला वाटतं. की शेवटची जी पानं आहेत या कशाची पुस्तिकेमधली शेवटची पानं जी आहेत, त्या शेवटच्या पानांवर त्या कॉलेजचं नाव आणि त्याचा कट ऑफ कॅटेगरीप्रमाणे, ज्या कॅटेगरीज आपण 9 पाहिल्यात त्याच्या व्यतिरिक्त खालच्या स्पेशल रिझर्वेशनच्या सुद्धा कॅटेगरीज त्या कट ऑफ पर्सेंटेजमध्ये दिलेल्या आहेत. असं सगळं त्याच्यामध्ये आहे. हे सगळे शेवटची पानं चालण्यापूर्वी आपण आपल्या एरिया कोडमध्ये असणारी सगळी जी कॉलेजेस आहेत तर ती मुलांची मुलींची अशी एक पण त्याच्यामध्ये यादी आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जो एक मुद्दा चांगला सांगितला आहे दोघांनी, की विषयाचा विचार त्याच्यामध्ये केला आहे. अनुदानित विना अनुदानित असा पण विचार केला आहे. त्याच्यामध्ये असा एक अत्यंत फोकस असा विचार सुद्धा काही पालकांचा असतो किंबहुना आहे, की मला विना अनुदानित ज्युनियर कॉलेजची फी परवडणार नाही, मला अनुदानित मध्ये जे कॉलेज मिळेल ते मला चालेल, आणि जो विषय मला माझ्या मुलाला द्यायचा आहे तो ती शिकवायची सोय आहे आणि कट ऑफ पर्सेंटेजच्या याच्यामध्ये ते बसतंय, त्यामुळे मी तेच घेणार. असा पण एक अत्यंत क्लिअर सोपा विचार सुद्धा काही पालकांच्या मनामध्ये असतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा जिथे या कॉलेजेसची माहिती दिलेली आहे, विशेष करून विषयांच्या बद्दलची, अनुदानित विना अनुदानित याच्याबद्दलची, बायफोकल शिकवायची सोय आहे किंवा नाही, तर ही नावं आपण पहिल्यांदा त्या झोन मधली जी आहेत, आपल्या रेसिडेन्शियल एरिया मधली जी आहेत ती पूर्ण त्याच्यामध्ये टिकमार्क करावी. पहिली गोष्ट पेन्सिलने टिकमार्क करावी. आणि तुम्ही जशी ती टिकमार्क कराल, समजा इकडे काय 111 नंबरचं कॉलेज आहे शिवाजीनगर मधलं, ते तुम्ही इकडे टिक मार्क केलं तसं ते जिथे कट ऑफ पर्सेंटेज आहे तर तिथे सुद्धा ते शेवटच्या पानांवर टिक मार्क करा सायमल्टेनियसली. हे पहिल्यांदा तुमचं झालं, हे टिक मार्क विषयांच्या बद्दलचं झालं. नंतर रेसिडेन्शियल एरिया कोड प्रमाणे झालं. नंतर मग त्याच्या व्यतिरिक्त असणारी रेसिडेन्शियल
एरिया कोडच्या व्यतिरिक्त असणारी ज्युनियर कॉलेजेस जी आहेत, तर ती मग तुम्ही उरलेली काही 7-8 झोन्स जे आहेत, विशेष करून शहरामधले जे लोक आहेत तर ते काही पिंपरी चिंचवडचा कुठला झोन देणार नाही. त्यामुळे तुम्ही इकडचं कोथरूड द्याल, कदाचित सिटी द्याल, कॅन्टॉन्मेंट द्याल, पर्वती द्याल, सिंहगड रोड द्याल. तर जो काही तुमचा एरिया जो असेल, तुमच्या घराच्या जवळचा दुसरा रेसिडेन्शियल एरिया कोड जो असेल, म्हणजे जर समजा एखादा कर्वे रोडला राहत असेल तर त्याला शिवाजीनगरचा झोन सुद्धा जवळचा आहे आणि आपलं हे सिटीचा पण झोन जवळचा आहे. तर अशा कुठल्याही दुसऱ्या झोन मधली जी उरलेली 6-7 कॉलेजेस जी आहेत, जेवढी काही उरतील ती त्याच्या व्यतिरिक्त असणारी तेवढी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने टिक मार्क करावी. म्हणजे सर्वसाधारणपणे असं मी गृहीत धरतो की 33-34 कॉलेजेस तुमची या विषय अनुदानित, विना अनुदानित, बायफोकल असा सगळा विचार करून तुम्ही ती कॉलेजेस सिलेक्ट केलेली आहेत. आणि ते शेवटचं जे पान आहे, म्हणजे शेवटची जी पानं आहेत, त्या शेवटच्या पानांवर तुम्ही अगदी उजव्या हाताला जी थोडंसं मोकळी जागा आहे, कोरी जागा आहे, तिथे पेन्सिलने टिक मार्क केलेला आहे. इथपर्यंत बरोबर समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर मग घरातल्या एकाने ती जी टिकमार्क केलेली यादी जी आहे तर ती दुसऱ्याला डिक्टेट करावी. त्याच्यामध्ये मी गमतीने असं म्हणतो नेहमी की घरातल्या महिलेला हा एक चांगला चान्स आहे की घरातल्या पुरुषाला थोडं सांगायचं की मी सांगते तसं यादीत लिहा, आता तुम्ही एरवी ऐकत नाही ना माझं, आता मुलासाठी ऐका, असं गमतीने, हा गमतीचा भाग आहे. तर ते एकाने सांगायचं आणि दुसऱ्याने ते लिहायचं. अशी तुमची 34-35 कॉलेजेस सगळी या 4 कॉलम्स मध्ये तुम्ही लिहावी. 4 कॉलम्स कुठले? त्यांनी 5 कॉलम्स सांगितले, मी 4 कॉलम्स आपल्याला सांगतो, बघा सोयीचे आहेत किंवा नाही. पहिले जे कॉलम आहे तर त्या कॉलेजचा कोड नंबर फक्त लिहायचा आहे. कोड नंबर फक्त लिहायचा आहे की पहिलं कॉलेज समजा तुम्ही लिहिलं की 13 नंबरचं कॉलेज लिहिलं, त्याच्या पुढे नाव SP कॉलेज, तुमची जी कॅटेगरी आहे या आरक्षणानुसार, तर ती जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी मधला त्या कॉलेजचा गेल्या वर्षाचा कट ऑफ जो आहे तर त्याचं पर्सेंटेज त्या कॉलम मध्ये लिहायचं. म्हणजे हे 3 कॉलम तुमचे एकाच वेळी भरून होतील. असे 1 पासून तर साधारणतः मी जे म्हणालो 34-35 आपल्याला 30 भरायचे सायन्सचा विचार केला तर याच्यामध्ये 4-5 कॉलेजेस मी मुद्दामून जास्त का तुम्हाला निवडायला सांगितली आहेत, तर कदाचित चुकून एखाद दुसरं कॉलेज आपल्याकडनं चुकीचं निवडलं जाण्याची शक्यता असू शकते. तर ते सेकंड राऊंड मध्ये व्हेरिफिकेशन करताना आपल्याला ते त्यातनं इलिमिनेट करता येतं, डिलीट करता येतं, रद्द करता येतं. त्यामुळे एखाद दुसरं आपल्या हाताशी जास्तीचं असावं याच्यासाठी 2-4 जास्तीचे कॉलेजेस निवडायला मी तुम्हाला सांगितलेली आहेत. असे हे 3 कॉलम्स तुमचे पूर्ण भरून झालेत की मग त्याच्यानंतर तुमच्याकडे सगळं आता प्राथमिक सगळा जो डेटा आहे तर हा प्राथमिक सगळी माहिती जी आहे तर ही पूर्ण तुमच्या कागदावर आलेली आहे. तर त्याच्यानंतर तुमच्या पाल्याचं पर्सेंटेज तुम्ही ठळक अक्षरात वरती कुठेतरी लिहून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं बघायला सुरुवात करा की आपल्या पाल्याचं 10वीचे मार्क्स आणि त्या कॉलेजचा गेल्या वर्षाचा कट ऑफ पर्सेंटेज याच्याप्रमाणे त्याला कुठलं मिळू शकतं आणि जे मिळू शकतं ते तुम्हाला चालणार आहे का. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 88% मार्क्स असतील आणि त्यांनी जर गेल्या वर्षी 96%ला क्लोज झालेलं कॉलेज निवडलं तर त्याला मिळणं अवघड आहे, हे लक्षात घ्या. आता हा कट ऑफचा सुद्धा एक रेशिओ जो आहे तर तो साधारणपणे असा एक ट्रेंड अनेक वर्षापासून डेव्हलप झालेला आहे की साधारणतः बिटवीन 1 and 3% हा राईज अँड फॉल असा त्याच्यामध्ये होत असतो. आता तो राईज अँड फॉल कसा होत असतो, रिझल्ट जर चांगला लागला तर 2-2.5-3% तो वाढतो, कमी लागला तर 1.5-2% कमी होतो. आता याच्यामध्ये यावर्षी रिझल्ट चांगला लागलेला आहे, पण अजून एक दुसरं स्टॅटिस्टिक्स असं बाहेर आलेलं आहे की 85 ते 90 आणि 90 आणि त्याच्या पुढचे जे पर्सेंट असणारे मार्क्स जे आहेत तर यांची संख्या गेल्या वर्षी 3 पॉईंट काहीतरी होती, ती काहीतरी आता 1.5-2 पॉईंटवर आलेली आहे. म्हणजे ती संख्या जी आहे तर ती कमी झालेली आहे. असं एक स्टॅटिस्टिक्स मी वाचलं आणि ऐकलं म्हणून सांगतो, मला खात्रीने माहीत नाही. मी जे खात्रीने जे लोकांनी बाहेर बोललेले आहेत ते मी फक्त आपल्यासमोर मांडतो. ते धरायचं की नाही गृहीत हे आपण ठरवा. तर त्यामुळे मग 90%च्या वरचं कदाचित
पर्सेंटेज गेल्या वर्षी जे होतं ते यावर्षीच राहील असंही सांगता येत नाही. पण आपण सर्वसाधारणपणे मी नेहमी असं सांगत असतो की 1 ते 3% फरक आपण नेहमी ठेवावा आणि आपल्या पाल्याचे मार्क्स गेल्या वर्षाचा कट ऑफ पर्सेंटेज याचं एक इक्वेशन तयार करून आपल्याला ते ज्युनियर कॉलेज या वर्षी चालणार आहे का आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी, जे चालणार असेल, जे जवळचं असेल, जे चांगलं असेल आणि आपल्या कट ऑफ पर्सेंटेजच्या आणि पाल्याच्या याच्यामध्ये जुळणार असेल तर त्याला 1, 2, 3 असे सिरियल नंबर, चौथा जो कॉलम आहे त्या चौथ्या कॉलममध्ये ते लिहायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ पहिले तुम्ही SP कॉलेजचं नाव लिहिलं, त्यांचा कट ऑफ समजा एक 92% आहे, आपल्याला 88%, तर मग चालेल का? तर आता पहिल्या 2-4 याच्यामध्ये नाही चालणार, तर मग 5वा 6वा नंबर आपण त्याचा ठेवावा किंवा जो सिरियल नंबर जो कुठला येईल तो नंबर त्याच्यामध्ये घालावा. आणि हे चौथं कॉलम तुमचं पूर्ण झाल्यानंतर ही यादी जी तयार होईल तर ती यादी परत एकदा 4ही कॉलमची जी आहे तर ती परत एकदा 2दा गरज पडली तर व्हेरीफाय करा. त्याचे निकष जे आहेत व्हेरीफाय करण्याचे ते मी आधी सांगितलेले आहेत, परत ते रिपीट करत नाही. आणि मग अशी यादी झाल्यानंतरच मगाशी मी एक मुद्दा राहायला सांगायचा की तो फॉर्म विकत घेतल्यानंतर त्या पहिल्या पानाच्या 1-2-4 झेरॉक्स तातडीने काढून ठेवा. आणि जोपर्यंत तुमचा अंतिम निर्णय घरातल्या सगळ्या लोकांचा होत नाही या सगळ्या गोष्टींबद्दलचा, तोपर्यंत झेरॉक्स कॉपी सुद्धा भरायची नाही. ही सगळी प्राथमिक पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर मगच झेरॉक्स कॉपी जी आहे तर ती झेरॉक्स कॉपी इस्पेशली हे शेवटचं जे कॉलम आहे 9 नंबरचं प्रेफरन्स कोड नंबरचं, तर ते भरायला पेन्सिलने सुरुवात करा. तुम्ही कागदावर जे काही सिरियल नंबर आपले हे उजव्या हाताला चौथ्या कॉलम मध्ये जे नंबर टाकलेले आहेत त्या क्रमाने इथे पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज येईल तर त्याचा कोड नंबर समजा 82 असेल तर तो 082 पहिल्या याच्यामध्ये लिहा. दुसरा जो उजव्या हाताला जो तुमचा सिरियल नंबर येईल तो जो काही समजा 112 असेल तर तो 112 तिथे दुसऱ्या नंबरला लिहा. असं हे 30 पर्यंत तुम्ही जा. निवडताना जसं मी 34-35 तुम्हाला निवडायला सांगितली आहेत तर यादी करताना एक्झॅक्ट 30 तुमची ज्या ठिकाणी होतील तर ते एक्झॅक्ट 30च फक्त ठेवा. बाकीचे 3-4 जे काही असतील तर ते त्याच्यामधनं रद्द करा. म्हणजे 30च तुमच्या समोर राहतील आणि ते 30च्या 30 या झेरॉक्स कॉपीवर पेन्सिलने भरा. परत सांगतो, झेरॉक्स कॉपीवर पेन्सिलने हे प्रेफरन्स कोड नंबर भरा. खूप वेळा हे सगळं करत असताना घरामध्ये बऱ्यापैकी विसंवाद होतो. तो असा असतो की सायन्सचा फॉर्म भरताना आपण हे सगळी तयारी करतो, एकत्र तयारी करतो, नाईलाजाने काही वेळा एकमत होतं, वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एकमत होतं आणि ते एकमत झाल्यानंतर मी सांगतो त्याप्रमाणे पालक ऐकतात माझं, पेन्सिलने भरायला सुरुवात करतात. मध्येच कुठेतरी काहीतरी एखादा मुद्दा येतो, आयदर आईकडनं येतो, वडिलांकडनं येतो, कोणाचा तरी फोन येतो म्हणून येतो किंवा कोणीतरी काही सांगितलं असतं म्हणून येतो आणि हे प्रेफरन्स कोड नंबर भरताना तो मुद्दा नेमका आठवतो आणि मग तो हे प्रेफरन्स कोड नंबर पेन्सिलने भरताना सुद्धा कोणीतरी घरातला एक मेंबर, आई का वडील मी असं बोलत नाही, कोणीतरी एक नक्की असतो त्यातला, तो म्हणत असतो अरे तरी मी तुला सांगत होतो की हा कोड नंबर नको घेऊ, या नंबरला थोडं वरती घे किंवा खाली घे. आणि मग तिथे या वेगळ्या प्रकारच्या संवादाला सुरुवात होते आणि तो संवाद असा होतो की मग चिडचिड होते, थोडंसं शाब्दिक त्याच्यामध्ये प्रेमळ संवाद सुरू होतात आणि मग ते कोड नंबर लिहिताना 100% 100ने 101% चुका होतात. कारण आपण काही फार प्रेमाने एकमेकांशी अशा वेळी बोलत नाही, त्याच्यात चिडचिड होते आणि चिडचिड करताना चुका होतात आणि त्या चुका इथे रिफ्लेक्ट होतात. म्हणून या 3-4 झेरॉक्सचं प्रयोजन त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ज्यावेळी तुमची शेवटची झेरॉक्स, पहिल्या झेरॉक्समध्ये जर हे सगळं तुमचं अंतिम झालं तर ते एव्हरेस्टवर परत जाऊन आलेत अशा जिंकायचा असा आनंद त्याने उपभोगायला हरकत नाही. पण 90% असं होत नाही. 90% याच्यामध्ये दुसरी तिसरी झेरॉक्स पर्यंत जावंच लागतं. तर ती जी झेरॉक्स तुमची पूर्ण होईल एकमताच्या निर्णयाने
तर ती झेरॉक्स पूर्ण झाल्यानंतर आणि नंतरच हा ओरिजिनल फॉर्म जो आहे त्या ओरिजिनल फॉर्मवर सुद्धा पहिल्यांदा पेन्सिलने आकडे भरा. ते आकडे पेन्सिलने जर दिसत असतील, ज्यावेळी तुम्ही इंकआउट कराल त्यावेळी ते पेन्सिलचं जे काही मार्किंग असेल तर ते खोडता येतं त्याच्यामध्ये. पण तुम्ही पेनाने भरलात तर हे सगळं बघा तुम्ही, इथे चौकोन जे दिसत आहेत की कुठल्याही चौकोनाच्या तिथे आकडा तुमचा चुकला लिहायचा तर तो खोडून आकडा तुम्ही कुठे लिहिणार, अशी कुठेही जागा तिथे ठेवलेली नाहीये. मग आपण व्हाईटनरचा वापर करतो, त्याच्यात मगाशी मी सांगितलं की चिडचिड झालेली असते, ते ओलं व्हाईटनर असतं त्याच्यावरच कुठला तरी आकडा लिहितो, ते वाळतं त्यावेळी त्याच्यावर आणखीन वेगळा आकडा उमटतो आणि मग तो डेटा एंट्री ऑपरेटर जो असतो त्याला जो आकडा दिसतो ते व्हाईटनर लावल्यानंतरचा तो तिथे डेटा एंट्री करतो आणि नेमकी चूक आपली तिथेच होत असते. त्यामुळे शांतपणाने संयमाने हे फॉर्म देण्यासाठी 4 ते 5 दिवसांची मुदत असते. वेगवेगळ्या प्रकारची सेंटर्स याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहेत. अमुक एका सेंटरवर खूप रांग आहे म्हणून तिथे रांगेत जाऊन फॉर्म दिला, लोकांचा हा पण समज आहे. दुर्दैवाने इतकी वर्ष आम्ही काम करतो पण अजूनही समज आहे की मी अमुक एका कॉलेजमधून फॉर्म घेतला आणि तिथेच सबमिट केला तर मला तिथेच ॲडमिशन मिळेल, असा सुद्धा दुर्दैवाने गैरसमज अजून आहे. म्हणजे हे थोडंसं अपयश आम्ही आमचं समजतो, एवढं आम्ही काने कपाळी ओरडून सांगून सुद्धा दरवर्षी ते सांगावं लागतं किंवा दरवर्षी विशिष्ट ठिकाणीच याची गर्दी होते आणि वर्तमानपत्रात त्या रांगेचे फोटो येतात. दुर्दैवाने असं कधी होत नाही की सगळीकडे रांग नाही आणि लोकांना शांतपणे फॉर्म देता आला, चर्चा करता आली आणि अत्यंत आनंदाने ते घरी गेलेत, असं होत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून आपण कधीही या 4-5 दिवसांमध्ये 10 ते 5 या वेळामध्ये किंवा जी काही वेळ येईल 10 ते 4 काही जी वेळ येईल त्या वेळामध्ये आपल्याला सोयीचं असेल त्यावेळी जाऊन फॉर्म सबमिट करा. अजिबात घाई करू नका, हे मला त्यातनं सांगायचं होतं. आणि ज्यावेळी मगाशी म्हणालो तसं परत सांगतो की आपलं निर्णय फायनल होईल त्याच वेळी ओरिजिनल फॉर्मवर पेन्सिलने भरा आणि नंतर मग ते इंकआउट करा. हा एक आर्ट, सायन्स, कॉमर्स यांच्या संबंध प्रोसिजर बद्दलचा एक मुद्दा झाला. बायफोकल बद्दलची एक थोडीशी माहिती सांगतो आणि 20% इन हाऊस कोट्याबद्दलची माहिती सांगतो आणि माझे प्रश्न आले त्याच्याबद्दल बोलतो किंवा या प्रश्नात आला असेल तर तेच सांगतो, मग त्याच वेळी सांगतो. तर सांगून टाकू आधीच, सांगून टाकू. हो, तर बायफोकल बद्दल माहिती अशी आहे की आता मला माहिती आहे की हे रिझल्ट लागल्यानंतर, निकाल जाहीर झाल्यानंतर, आपले मार्क्स कळल्यानंतर फार थोडे पालक असे असतात की ते एकाच फॅकल्टीचा फॉर्म घेतात आणि भरतात. बहुतांशी पालकांमध्ये एक अशी एक काय म्हणतो आपण सोयीची भूमिका असते की 2 फॅकल्टीचे ते फॉर्म घेतात. एक तर आर्ट्स कॉमर्स किंवा कॉमर्स सायन्स असे फॉर्म्स घेतात. 10 मिनिटात थांबवायला सांगितले. तर याच्यामध्ये बायफोकलच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी सायन्सला जाऊ इच्छितात, एक्सक्लुझिव्हली ज्यांनी ठरवलंय सायन्सला जावं आणि ज्यांची द्विधा अवस्था आहे, कॉमर्सला पण फॉर्म भरलाय आणि सायन्सही भरलाय, तर त्यांनी सुद्धा बायफोकलचा 3रा फॉर्म ते भरू शकतात. एक लक्षात घ्या. काही लोकांचा त्याच्यातला अजून एक गैरसमज असा आहे की सायन्सच्या फॉर्म बरोबरच बायफोकलचा फॉर्म द्यायला पाहिजे का, असं काही नाहीये. तुम्ही समजा 23 तारखेला बायफोकलचा दिला आणि 25ला सायन्सचा दिला किंवा व्हाईस वर्सा, ते चालू शकतं. किंवा बायफोकल बरोबर कॉमर्सचा फॉर्म दिला आणि नंतर नुसता सायन्सचा दिला, असंही चालू शकतं. थोडक्यात हे तिन्ही फॉर्म्स तुम्ही केव्हाही तुमच्या सोयीने जी सेंटर्स आहेत आणि जी दिलेल्या तारखा आणि वेळा आहेत त्याच्यामध्ये त्या भरू शकतात, देऊ शकतात. बायफोकलचा अर्थ असा आहे की त्याला मराठीमध्ये आम्ही द्विलक्षी अभ्यासक्रम असं म्हणतो. या द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या अंतर्गत 6 विषय येतात. त्यातले प्रामुख्याने 5 विषय सगळ्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये शिकवल्या जातात. एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक 6वा विषय तो फक्त SP मध्ये आहे. तर हे 5 विषय जे आहेत त्यातले 3 पहिले जे आहेत तर ते अनुदानित स्वरूपाचे आहेत. अनुदानित विना अनुदानित मध्ये फरक असा आहे की अनुदानितची फी कमी असते, विना अनुदानितची बऱ्यापैकी जास्त असते. हा सोपा फरक लक्षात ठेवा. हे अनुदानित विषय जे आहेत, एक इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स आणि स्कूटर मोटर सर्व्हिसिंग. आणि विना अनुदानित जे आहेत
तर त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स असे 2 विषय, असे 5 विषय बायफोकलचे येतात. या बायफोकलची प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णपणे वेगळी असते. टेबल ॲडमिशन्सनी हे प्रवेश दिले जातात. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते अत्यंत सुंदर पद्धतीने. त्याला टेबल ॲडमिशन्स असं आम्ही म्हणतो. हे टेबल ॲडमिशन्स म्हणजे काय की तुम्ही बायफोकलचा फॉर्म भरून दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकारच्या सवलती आपल्याला आहेत. एक म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं, बाकी आपण पाहाल म्हणजे एनसीसी किंवा स्काउट जर असेल तर त्याला 5 मार्क्स ॲडिशनल मिळतात. जर याच्यामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा त्यांनी दिलेली असेल, एलिमेंटरी नाही, इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा जर त्यांनी दिली असेल तर त्याला 5 मार्क्स वाढतात. हे एनसीसी, स्काउट, इंटरमिजिएटचे मार्क्स हे फक्त बायफोकललाच असतात. इकडे सायन्सला किंवा कॉमर्सला नसतात. आता हे सगळं सुरू होण्यापूर्वी एका मॅडमने मला लेखी येता येता प्रश्न विचारला. मी म्हटलं इथेच बोलतो. ते म्हटले नाही, मला मुलाला क्लासला घेऊन जायचंय, आधी जरा सांगितलं तर बरं होईल. त्यांनी लेखी प्रश्न मला विचारला की आर्ट्स कॉमर्सला या इंटरमिजिएट ड्रॉइंगचे मार्क्स धरले जातात का? तर मी सांगितलं नाही. तर पुढचं एक वाक्य होतं, धरत नसतील तर का धरत नाहीत? आता याचं उत्तर मी कसं देणार ना, ते सरकारी नियम आहे तो. तर हे बायफोकल साठी फक्त इंटरमिजिएट ड्रॉइंग, एनसीसी, स्काउट याचेच मार्क्स त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणजे तुमच्या पाल्याला जर समजा 550 मार्क्स असतील 10वी मध्ये आणि त्याचं जर समजा इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा पास झालेला असेल तर त्याचे 5 मार्क्स वाढले, याचा अर्थ त्याची टोटल 555 झाली असा त्याचा अर्थ होतो. तर ही सगळी हा फॉर्म भरल्यानंतर, आणि आणखीन एक तुम्हाला सांत्वनपर असा एक त्यातला मुद्दा आहे बायफोकल मधला, की या बायफोकलच्या फॉर्म मध्ये कुठे प्रेफरन्स कोड नंबर याच्यासारखे भरायचे नाहीये, नुसताच फॉर्म भरायचा आहे. तर तो फॉर्म भरल्यानंतर त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडल्यानंतर तुम्ही तो सबमिट केल्यानंतर त्याची सगळं टाइमटेबल या प्रवेश प्रक्रियेचं येतं की बायफोकलची कच्ची यादी कधी लागणार. तर ती 5 कॉलेजेसमध्ये लावली जाते, SP, फर्ग्युसन, गरवारे, वाडिया आणि आकुर्डीचं म्हाळसाका. तर ती कुठेही तुम्ही 5 ठिकाणी बघू शकता. किंबहुना आम्ही ती वेबसाईटवर पण टाकतो. पण आमचा अनुभव असा आहे की बरेच लोक तरी सुद्धा ते कॉलेजमध्ये बघायला येतात. काही लोक तर SP मध्ये लावलेली फर्ग्युसन मध्ये बरोबर आहे की नाही हे पण तपासून पाहतात. पण आता हा मानवी स्वभाव आहे त्यामुळे त्याला काहीच करू शकत नाही. तर ती आपण व्हेरीफाय करताना आपल्या पाल्याचं नाव बरोबर आहे की नाही ते बघा, त्याचा मेरिट नंबर बघा. आणखीन जर ज्याच्यामुळे मार्क्स वाढतात ते मार्क्स त्या तुमच्या मूळ 10वीच्या मार्कांमध्ये ऍड झालेत किंवा नाही तेही बघा. आणि हे सगळं बरोबर असेल तर आनंदाने घरी या. त्यातल्या मार्कांच्या बाबतीत चूक झालेली असेल विशेष करून तर त्याच ठिकाणी तुम्हाला तक्रार अर्ज देता येतो. तो तक्रार अर्ज तोच द्यायचा की काय चूक झालेली आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी परत करेक्टेड यादी लागते. ती यादी लागल्यानंतर मात्र तुमचा मेरिट नंबर जो असेल तर तो मेरिट नंबर ज्या तारखेला तुमचा तो प्रवेश होणार असेल, बोलावला असेल प्रवेशासाठी, ती प्रवेशाची तारीख आणि त्याची वेळ हे अत्यंत काळजीपूर्वक एकदा नाही 2दा तुम्ही तपासून घ्या. त्याच्यासाठी 2 कॉलेजमध्ये तपासायला जायला लागलं तर माझी हरकत नाही. पण हे तपासून घेतल्यानंतर त्या दिवशी मात्र न चुकता 15-20 मिनिटं तरी किमान पक्षी त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टेबल ॲडमिशनसाठी हजर राहायला पाहिजे. तिथे तुम्हाला सबंध स्क्रीनवर सगळी माहिती दिलेली असते. कुठला विषय आहे, कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, कॅटेगरीप्रमाणे किती आहेत, आणि जसजसे प्रवेश होतात तसतशा त्या स्क्रीनवरच्या जागा कमी होतात. म्हणजे मॉडर्न कॉलेजला समजा कॉम्प्युटर सायन्सला 3 प्रवेश झाले असतील, तेवढ्या तुमचा नंबर येईसोपर्यंत 25 जागा असतील तर त्या 3 जागा कमी झालेल्या तिथे दिसतात, 22 जागा असतात. मला सांगायचा मुद्दा असा की बाय द टाइम यू रीच दॅट पर्टिक्युलर टेबल तुमचं मत हे पक्क झालेलं असतं. कारण इतका अभ्यास करून आलेला असतात हे सगळे पालक लोक की त्यांना कळतं आपल्याला घ्यायचं आहे किंवा नाही. काही लोक ते पाहून परस्परही जातात. जर आपल्याला नको असेल आणि तुम्ही परस्पर गेलात तरी सुद्धा चालू शकतं. कोणी फर्ग्युसनच्या गेटवर तुम्हाला अडवणार नाही तिकडे वरती टेबल ॲडमिशनसाठी का गेला नाही. पण मी सर्वसाधारणपणे असा सल्ला देतो की त्या मांडवाखालनं एकदा जायला काही हरकत नाही, एक अनुभव येतो
तिथे तुम्हाला सगळी माहिती ते सांगतात. जर तुम्हाला हवा असणारा विषय, हवा असणारं कॉलेज बायफोकलमध्ये मिळालं तर तुम्ही हो म्हणा. हो म्हणालात तर तुमचं LC तिथे ताब्यात घेतात, तुम्हाला पत्र देतात ते ॲडमिशन मिळाल्याचं आणि त्याप्रमाणे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असते. आता याच्यामध्ये अजून एक अज्ञान असं असतं की लोक विचारतात, सर बायफोकलला ॲडमिशन घेतली, आता सायन्सला ॲडमिशन कधी घ्यायची? बायफोकलला ॲडमिशन याचा अर्थच सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन मिळाली हा कृपया ध्यानात ठेवा सगळ्यांनी. तर बायफोकलचा हा आणि बायफोकलमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला कुठल्या त्या ज्या विषयासाठी ज्या कॉलेजमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांचे अर्ज जे असतात, सायन्स फॅकल्टीचे जे अर्ज असतात ते या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधनं रद्द होतात, हे लक्षात घ्या. हीच गोष्ट 20% इन हाऊस कोट्यासाठी सुद्धा लागू आहे. 20% इन हाऊस कोट्यामधनं ज्यांनी प्रवेश घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्याचा, त्या फॅकल्टीचा, तिथे शिकवल्या जाणाऱ्या जो काही फॅकल्टी असेल तर त्या फॅकल्टीमधनं त्याचा अर्ज रद्द होतो. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा लॉयलामध्ये आहे आणि त्यांनी सायन्ससाठी अर्ज केलेला आहे या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत, पण त्याला त्या 20% इन हाऊस कोट्यामधनं प्रवेश लॉयलामध्ये मिळालेला आहे, पण त्याच विद्यार्थ्यांनी कॉमर्ससाठी सुद्धा अर्ज केलेला आहे, पण कॉमर्स तिकडे नाही आहे, लॉयलामध्ये नाही आहे असं गृहीत धरा. तर मग त्याचा कॉमर्सचा अर्ज केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये राहतो, पण सायन्सचा अर्ज मात्र त्यांनी लॉयलाला जर 20% मधनं ॲडमिशन घेतली असेल तर तो रद्द होतो, हे लक्षात घ्या. आता हे 20% इन हाऊस कोटा म्हणजे कुठे? ज्या शाळेमध्ये 10वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि त्याच शाळेमध्ये 11वी 12वीचे वर्ग आहेत, तर त्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे लॉयलामध्ये जर तो 10वी पर्यंत असेल तर 20% इन हाऊस कोट्याचा फायदा त्याला त्याच विद्यार्थ्याला मिळू शकतो. भारत हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत आहे तर त्याला 20%चा लॉयलामध्ये फायदा नाही मिळणार. तर जिथे +2चे वर्ग जोडलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना हा फायदा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे ही एक ढोबळमानाने जी महत्त्वाची माहिती मला वाटली ती आपल्यासमोर ठेवलेली आहे. तरी काही प्रश्न आलेले आहेत, पण जी काही माहिती मी सांगितली ती आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि निखिलला पण वैयक्तिक या ठिकाणी त्याचे आभार मानतो साठी. पहिला प्रश्न जो आहे, वाणिज्य शाखेसाठी इंग्रजी मराठी माध्यम संदर्भात वेगवेगळा फॉर्म भरणे आवश्यक आहे का? हो, दोन्ही माध्यमाचे फॉर्म्स वेगवेगळे आहेत, त्यामुळे भरायला पाहिजे. नंतर रेसिडेन्शियल कोड निवडताना आपल्या रेसिडेन्स नुसारच निवडावा किंवा कोणताही रेसिडेन्स कोड निवडता येतो? तर याच्याबद्दल माहिती अशी आहे की मी सुरुवातीला बोललो की मला आठवत नाही, मी असं म्हणालो पत्त्याचं सांगताना, तुम्ही जो काही पत्ता लिहाल तर त्या पत्त्याचा आम्ही पुरावा मागत नाही, बोललोय मला वाटतं मी सांगितलं. त्यामुळे हा चॉईस तुमचा आहे. तुम्ही जर बिबवेवाडीला राहत असाल आणि कर्वे रोडचा रेसिडेन्शियल एरिया कोड टाकला तर कोणी तुमच्या हित चिंतकाने जर काही म्हणालं किंवा हे, पण फार काही आम्ही विचारत नाही त्याच्यामध्ये, तो चॉईस तुमचा आहे. विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10वी उत्तीर्ण आहे, विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य आहे, राज्यस्तरातील सहभाग सर्टिफिकेट आहे, विशेष आरक्षणाखाली प्रवेश घ्यायचा असल्यास कोणत्या जिल्ह्याचा कॉम्पिटंट अथॉरिटीकडून अर्ज? तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या DSO कडनं. 10वी टेक्निकल सब्जेक्ट असेल तर वोकेशनलसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर वेगळे सर्टिफिकेट जोडावे लागते का? 10वी पर्यंत जर टेक्निकल असेल आणि त्याला बायफोकलला जर ऍडमिशन घ्यायची असेल, 10वी पर्यंत टेक्निकल असेल आणि बायफोकलला टेबल ऍडमिशन मधनं तो जर येणार असेल तर या विद्यार्थ्यांचे प्रवेश जे असतात हे सगळ्यात पहिल्यांदा होतात, लक्षात घ्या. त्यांना 40% याच्यामध्ये रिझर्वेशन आहे 10वी पर्यंत जे टेक्निकल आहे त्यांना. While giving preferences, is it necessary that property needs to be given? Priority needs to be. मी property ऐकलं, मला वाटलं property कुठे द्यायला लागले. Priority needs to be given for residential area code first. No, as I said that whatever residential area code you choose, it is mandatory on your part to choose or put in all the junior colleges which come under that particular residential area.
अखिल भारतीय गंधर्वच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षा झाल्या असतील तर कॉलम नंबर 5 मध्ये त्याचा उल्लेख करायचा का? हो, अर्थातच करायचा ना, त्याला फायदा होईल ना. सायन्स बायफोकल मध्ये मार्क असताना दोन्हीकडे बेस्ट ऑफ 5 धरूनच भरायचे का? हो, बेस्ट ऑफ 5 धरूनच भरायचे. ड्रॉइंग इंटरमिजिएट इलिमेंटरी एक्झाम दिले असतील तर ते कन्सिडर केले जाते का? इंटरमिजिएटच कन्सिडर केले जाते, इलिमेंटरी नाही. त्यासाठी सर्टिफिकेट जोडावे लागतात का? हो, अर्थातच, नाही तर कळणार कसं ना तुम्ही परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडासा एक बदल सांगतो. काही शाळांकडे इंटरमिजिएट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट आलेले नसतात. तर मग त्यांनी काय करायचं, असा जर तो प्रश्न असेल तर त्याला उत्तर असं आहे की काही हरकत नाही, सर्टिफिकेट आलं नाही तरी चालेल, पण शाळेकडे या इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेचा रिझल्ट आलेला असतो. त्यामुळे शाळेकडनं असं सर्टिफाय करून घ्यायचं की सो अँड सो स्टुडंट फ्रॉम दिस स्कूल हॅज appeared for intermediate exam drawing examination and he has secured so and so rank in intermediate drawing examination. तर ते शाळेचं पत्र सुद्धा ग्राह्य धरलं जातं. आता काय बोलायचं हो, बायफोकल फॉर्म भरताना प्रेफरन्सेस द्यायचेत का नाही? कोणी जर तयार केले असतील तर त्यांनी द्यायला हरकत नाही. परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पाल्यांच्या चांगल्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा.